ओ मॅडम हो काय कोण आहात तुम्ही? मॅडम, अरे तू ओळखलं नाहीस मला? काय चाललंय इथे? का आले तिथे? थांब तू. अरे तुम्ही हसताय काय? मला सांगाल का कोणी काय चाललंय ते? अरे एक मिनिट, माझ्याकडे बघ एक. मला सांग, एवढंच काय? कारलं त्याला काय? डेट. तुमची आमची कायमची भेट. पूर्वी येस. अरे भाई काय म्हणतेस? कशी आहेस तू? साईट म्हणत होता मला अजूनही कळत नाही तू होतीस कुठे इतकी आई. तू इथे काय करते? डायरेक्ट घरी एक 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 काय चाललंय? थांब मला मला सगळं बाउन्सर जात आहे ते काय काय मॅटर आहे नेमका? काय मॅटर? सॉरी 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 विषय काय आहे? अच्छा विषय. ओके ओके, मी सगळं सांगते, पण त्याआधी ही माझी आई आणि हे माझे बाबा. तू शाळेत असताना बोली नाहीस कधी तुझ्या बाबांबद्दल? हा, ते मी मुद्दामूनच नव्हते बोलले. अरे काय बघ ना, एखाद्या पॉलिटिशियनची मुलगी म्हटल्यावर जरा उगाच स्पेशल ट्रीटमेंट वगैरे देतात आणि ते मला अजिबात आवडत नाही. म्हणून मी कोणाला कळूच दिलं नव्हतं. आणि गंमत माहितीये का, सगळ्या टीचर्सना पण सांगून ठेवलं होतं की कोणाला सांगू नका. क्या बात आहे पूर्वी, खरंच ग्रेट आहेस तू. पण मला नाही सांग, तू इतकी वर्ष होतीस कुठे आहे ग? अहो चिरंजीव, सगळ्या गप्पा तुम्हीच मारणार का? अहो आम्हाला काय मान आहे की रे? पप्पा आम्ही भरपूर गप्पा मारणार आहोत, अख्खा दिवस पण कमी पडेल आम्हाला. पण पहिलं तू मला सांग, तू मला सोडून का गेले होतेस या प्रश्नाचा ना मला व्यवस्थित उत्तर पाहिजे. सॉरी सॉरी, मी सांगते सगळं. अगं बाई, पत्राचं बाहेरच कोणी ठेवलं? त्या मॅडमच्या हातात लेटर पोहोचले. गुड. श्रीनिवासची नोकरी गेली आहे हे त्यात स्पष्ट लिहिलंय ना? हो मॅडम. ग्रेट. तर लक्ष्मी तिथे लेटर उघडणार आणि मोठा धमाका होणार. अय्या यांच्या नावाने आहे पत्र. त्यांनाच सांगते उघडायला. ए सॉरी टू मेक यू वेट. चल. डार्लिंग, बरीच खुश दिसतेस. काय झालं? कारण या सुपर्णाचा सुपर प्लॅन सक्सेसफुल झालाय. अच्छा, काय केलंस तू? मी एक माणूस हायर केला.
सुपर्ण, नक्की काय प्लॅन आहे तुझं? रवी तूच म्हणाला होतास ना लक्ष्मीला श्रीनिवासच्या नोकरीचं ट्रूथ समजलं पाहिजे, त्यासाठीच हा प्लॅन. नाही, ऑफकोर्स प्लॅन चांगलाच आहे, पण तुझा एक्झॅक्ट मोटो काय आहे मला नीट कळत नाही. द वन अँड ओनली एम इज भावनाला त्रास देणं. त्यासाठीच मी आनंदीला आधी तिच्यापासून दूर केलं. मी आता तिच्या फॅमिलीतल्या एका माणसाला टार्गेट करतो. सिम्पली ग्रेट. म्हणजे श्रीनिवासची नोकरी गेली हे लक्ष्मीला कळल्यानंतर ती कोलॅप्स होणार आणि त्याचा त्रास भावनाला होणार. ग्रेट, सिम्पली ग्रेट. तुझा दादा आणि मॉम यांची डेथ झाल्यानंतर तुला जो त्रास झालाय त्याचा रिव्हेंज घेण्यासाठी हा परफेक्ट प्लॅन आहे. आय नो रवी, माझी मम्मा गेल्यानंतर जो त्रास मी भोगलाय, जेवढी मी रडले ना त्यापेक्षा जास्त त्या भावनाला रडवणार आहे मी. अहो काय झालं या एक मिनिट सावकाश सावकाश सावकाश. अगं आता बरं आहे मी. माहिती आहे मला. काही गरज नाही याची. ठीक आहे ना. अहो तुमचं पत्र आलं होतं. माझं पत्र चष्मा कोणाचं आहे? हिलंही नाहीये कोणी पाठवलंय ते. अहो पत्र ज्यांनी कोणी आणलं ना त्यांनी पत्रपेटीत टाकलंच नाही, वरती ठेवलं. आता वाऱ्याने उडालं असतं तर आपल्याला मिळालं पण नसतं, गहाळ झालं असतं. वेडी माणसं असतात कधी कधी काही. कोणी पाठवलंय? अहो कुणाचं पत्र आहे? नाही मी म्हटलं पत्र कुणाचं आहे? पत्र हे ऑफिसचं हे पत्र आहे. हां, आज संध्याकाळी ऑफिसमध्ये खूप मोठा महत्त्वाचा कार्यक्रम आहे हे, त्यामुळे मला आज जावं लागेल ऑफिसमध्ये. अगं बाई तुम्हाला जावं लागेल? नाही म्हणजे आत्ता कुठे हॉस्पिटलमधून आलात, हळूहळू तब्येत सुधारते, तसंही पुण्याचा प्रवास झालाय. आता आज परत संध्याकाळी कार्यक्रमाला जाल, दगदग नाही का होणार? तुम्हाला आरामाची गरज आहे हो. हां, तू म्हणतेस ते बरोबर आहे, कळतंय का मला, पण जावंच लागेल का? नाही पण म्हणजे सांगता येणार नाही का की कुणाला फोन करून वगैरे? त्यांना तब्येतीचं तर माहिती आहे ना. लक्ष्मी, अगं तुला माहिती आहे ना, आत्ताच माझ्यावर इतका मोठा आरोप झाला होता आणि तो पुसला गेल्यावर मला ऑफिसमध्ये ताठ मानेनं जायची संधी मिळणार आहे या या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं. ती संधी नको का घ्यायला मी? नाही नाही तुमचं बरोबर आहे, जायला हवं तुम्ही. फक्त तब्येतीला जपा इतकंच आहे. आणि हे बघ, मी आता अगदी ठीक आहे. माझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे, ठणठणीत. तू काळजी नको करूस. ठीक आहे. काय झालं, काही हवंय का? जरा मला पाणी देशील का? हे काय? अगं बाई पाणी संपलंय बा. हो संपलंय. आणि संध्याकाळसाठी कपडे पण काढून ठेवते आम्ही. लक्ष्मी, माझ्या रिटायरमेंटच्या निरोप समारंभाचं पत्र आहे आणि ते मी तुला नाही सांगू शकलो. मला माफ कर, माफ कर. खरं तर रिटायरमेंट, निरोप समारंभ म्हणजे माझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस असतो का? आणि तेच मी तुझ्यापासून लपवलं.
आणि तुझी पण काहीतरी स्वप्न असतीलच ना या दिवसाची. मला दिसतेस मला तू लक्ष्मी. अबोली रंगाच्या साडीत, केसात गजरा मारून, नवऱ्याच्या कर्तृत्वाने अभिमानाने फुलून केलेला चेहरा घेऊन सगळेजण बसून टाळ्या वाजवत असताना तू मात्र उभी राहून सगळ्यांच्या टाळ्या संपल्यानंतर मोठ्यानं माझ्यासाठी टाळ्या वाजवणारी तू. ते काय दिसतेस मला दोष. नेहमी माझ्या पाठी खंबीरपणे उभी राहणारी तू, कधीही माझा हात न सोडणारी तू, कुठलीही परिस्थिती आली, कुठलंही संकट आलं तरी नेहमी माझ्या खांद्याला खांदा भिडवून माझ्या बरोबर लढणारी तू दिसतेस ना ग मला. खरं सांगू, हे सगळं मला आज तुझ्या बरोबर प्रत्यक्षात अनुभवायचं होतं. नवऱ्याचं कर्तृत्व, त्याचं कौतुक, हे सगळं अनुभवत असताना तुझ्या डोळ्यातलं पाणी मला हळूच टिपायचं होतं लक्ष्मी. खरंच सांग. पण माझी नोकरी गेली, मला रिटायरमेंट पत्करावी लागली. सांगण्याचा धीर नाही होतंय मला. आणि आज शक्य झालं तर मला माफ करलं जमल्यास का? बाबा काय करत असतील? बरे असतील का ते? घरी एक फोन करून बघते. अजून हे नेटवर्क आलं नाहीये, तर काय करू मी या नेटवर्कचं? हां, ताईला ॲटलिस्ट एक व्हॉइस नोट तरी पाठवते. ताई अगं, कालपासून तुम्हा सगळ्यांचा कॉल ट्राय करते, पण ना आमच्याकडे काहीतरी नेटवर्क इश्यू झालाय, त्यामुळे कोणालाच कॉल लागत नाहीये. मला तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते ग. ताई मला सांग, बाबांची तब्येत कशी आहे ग आता? बरे आहेत ना ते? जेवतायत ना? मला तुम्हा सगळ्यांशी खूप बोलायची इच्छा होतीये, पण माझ्याकडून कॉलच लागत नाहीये. ताई, तुला जेव्हा माझी ही व्हॉइस नोट मिळेल ना, तेव्हा प्लीज मला रिप्लाय करा. आणि तसंही जयंत आता नाश्ता करून ऑफिसला जाईल, मग तो ऑफिसला गेल्यावर मी पुन्हा एकदा कॉल ट्राय करते. काळजी घे. अरे हे काय, ब्रेकफास्ट झाला पण तुझा? नाही झाला, पण तुला असं फुल्या केसांमध्ये बघण्याचा मला आवडता आला नाही. जयंत हे बघ, बाजूला हो, अजून खूप कामं बाकी आहेत. अख्खा स्वयंपाक करायचा आहे मला. हो बाजूला. कामं तर होतच राहतील जानू, पण या क्षणी मी तुला सोडणार नाही. जयंत, माझा फोन. Oh God. Oh God, I'm so sorry, Janu. I'm so sorry. बघू. हे हा तर बंद पडला बहुतेक.
आता ओ गॉड, माझा ना चुकून धक्का लागला. आय एम रिअली सॉरी जानू, रिअली सॉरी. अरे तू का सॉरी बोलतोयस? तू थोडी नाही मुद्दाम केलंयस. पण आता हा चालूच होत नाहीये. तर मी घरच्यांना कॉन्टॅक्ट कसा करू? आय गेस हा फोन आता सर्व्हिस सेंटरला जाऊनच चालू आहे. पण आता आपण निघू शकलो असतो, पण मला 15 मिनिटात ऑफिसला पोहोचायचं. जानू 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 आय एम रिअली सॉरी. मला कळत नाही असं कसं झालं माझ्याकडून. मला ना खरंच खूप गिल्टी वाटते. एक काम कर, तू माझा फोन यूज कर. अरे काय बोलतोयस तू? तुला दिवसभर कामाचे फोन येत असतात, ते खूप महत्वाचे असतात. यू राईट. जानू तू काळजी करू नकोस. ऑफिसला जाऊन मी लवकरच घरी येईन. मग आपण दोघे सर्व्हिस सेंटरला जाऊ, ओके? किंवा एक काम करू ना, तुझ्यासाठी नवीन फोन घेऊ. अरे नक्की कशाला? हाच रिपेअर करून घेऊ. पण आता त्यासाठी मला दिवसभर थांबावं लागेल. मी कसं बोलू आता घरच्यांशी? जानू डोंट वरी. मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन. आय एम सॉरी फॉर दिस. आय एम सॉरी. भावना आहे, ही सगळी माहिती भरायला मला मदत कर ना. काय करताय तुम्ही हे? अरे शाळेत जायच्या आधीच तुम्ही शाळेचा होमवर्क करताय? हो भावना आहे, हे मला शाळेत जायचं अगोदरच कम्प्लीट करायचंय. हो, बघू काय आहे. हे बरोबर आहे. आनंदी, इथे तुमची बर्थ डेट लिहायची आहे बघा. अच्छा, मग भावना आहे, तुझा बर्थडे कधी असतो? माझा बर्थडे आज ट्यूसडे आहे ना, मंगळवार. मग पुढच्या मंगळवारी माझा बर्थडे. हो हो, म्हणजे तुझा 7 डेजने तुझा बर्थडे आहे. येस करेक्ट. मग आपण केक कापायचा ना? केक? माझा कुठे केक कापणार? पण भावना आहे, मी माझ्या बर्थडेला केक कापते. हो, तुम्ही कापलाच पाहिजे आनंदी केक. लहान मुलांचा वाढदिवस असाच साजरा करायचा असतो. पण एकदा का आपण मोठे झालो ना, की मग वाढदिवस साजरा करणं कमी होत जातं. का पण? कारण आपण मोठे झालो ना, की मग आपल्याला खूप कामं असतात. आपण त्या कामात व्यस्त होऊन जातो आणि बर्थडे सेलिब्रेट करायचं राहून जातं. पण आनंदी, आपण तुमचा वाढदिवस मस्त सेलिब्रेट करायचा. मोठी पार्टी करायची. तुमचे आता शाळेत नवीन मित्रमैत्रिणी होतील ना, त्यांना आपण तुमच्या बर्थडेला बोलवायचं, केक कापायचा, तुमच्या आवडीचा खाऊ करायचा. हा, चालेल ना? हो चालेल. सकाळी जी कस्टमर आली होती त्यांची वेलकम. तर त्यांची लिस्ट अख्खी बघून घे एकदा. ठीक आहे सर. आणि आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. हरीश सर, हॅलो सर, वेलकम. कसे आहात सर? फर्स्ट क्लास. पाणी घेऊन ये. काय म्हणता सर, आज काय बघायचं आहे तुम्हाला? ऍक्च्युली काय आहे, आम्ही इथल्या मेन रोडवर आमचं नवीन ऑफिस सुरू करतोय. बरं. आमचं जे मेन ऑफिस आहे ते मुंबईत असतं. मला ऑफिससाठी फर्निचरची गरज आहे आणि तुमच्याकडे बेस्ट व्हरायटीज आहेत आणि क्वालिटी तुमची खूप मस्त असते. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आता तर नवीन व्हेरायटीज आल्यात आमच्याकडे, या बघून घ्या. हां, पण त्याआधी तुम्ही चहा, कॉफी, नाश्ता काय करणार तुम्ही मला सांगा. या काही बसूया. नको, अजिबात नको, मला खूप घाईत आहे. मी त्या सामानाची लिस्ट करून तुम्हाला आणून देतो. येस सर. ओके मिस्टर हरीश. हां, ऑर्डर खूप मोठी आहे, तुम्हाला जमेल ना? ऑफकोर्स नक्की जमेल सर, डोंट वरी. तुम्ही फक्त लिस्ट घेऊन या. ओके, थँक्यू सर. आजच या मोबाईलला पडायचं होतं. बरं पडलाय तर सुरू सुद्धा होत नाहीये. काय करू मी? तिकडे आई बाबाही खूप काळजी करत असतील. माझा फोन लागत नाहीये म्हणून त्यांनाही खूप टेन्शन आलं असणार आहे. काय करू मी? तर या फोनला रिपेअर करायला घेऊन जावं तर आजूबाजूची दुकानही माहिती नाहीयेत मला. बरं जाऊ तर जाऊ कशी? हा दरवाजा काही कधीच माझ्याने उघडणार नाहीये. काय करू मी? कसा घरच्यांशी कॉन्टॅक्ट करू?
काहीच कळत नाहीये मला. अरे बापरे. आई, बाबा, मला तुमची खूप आठवण येते. जेवणाआधीचं, जेवणानंतरचं आणि रात्रीचं. आता उशीर झाला तरी औषधांची काळजी नाही. आई अहो कसली गडबड सुरू आहे एवढी? अगं बघ ना, आत्ता मला म्हणतायत काहीतरी ऑफिसमध्ये कार्यक्रम आहे आणि तिथे जावंच लागणार आहे. आता तिथे जाऊन काहीतरी अरबट सरबट खातील, मग पुन्हा आपल्यालाच त्रास. म्हणून त्यांच्या पथ्याचं जेवण केलंय थोडं आणि औषधं पण द्यायचीच आहेत. काय ग अशी काय बघतेस? आई अहो किती दिवसांनी तुम्हाला उत्साहाने काहीतरी करताना बघतेय मी. तुम्ही आधी बसा. अगं नाही, अगं डबा भरायचा मी भरते, तुम्ही बसा. बसा आधी. आई गेल्या 2-3 दिवसात तुम्ही एवढ्या तणावातनं गेलात ना, मला अजिबात बघवत नव्हतं तुमच्याकडे. अहो किती टेन्शन, किती धावपळ, किती दगदग. पण आता तुम्ही एवढ्या उत्साहाने हे सगळं करताय ना, मला इतकं बरं वाटतंय म्हणून सांगू. काय करायचं ग तुझं? इतकी गुणी आहेस ना तू. छोट्या छोट्या गोष्टी तुझ्या लक्षात येतात बघ आणि त्याची दखलही घेतेस. खरं आहे ग वीणा, आपण आपल्या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी जे काय करतो त्याची दखल जर आपल्याच माणसाने घेतली ना, तर मनाला खूप बरं वाटतं बघ. आई अहो हे सगळं मी तुमच्याकडूनच तर शिकलीये. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, तुम्ही कुठल्याही परिस्थितीत जे खंबीरपणे उभे राहता ना, ते त्यातलं थोडं जरी धैर्य माझ्यात आलं ना, मला जिंकल्यासारखं वाटेल. हो काही नाही हा, तूच धीराची आहेस बघ. तुला सांगते, माझ्या संतोष बरोबर संसार करणं सोपं नाहीये. नाही आई, असं काहीच नाही. एकदा का माणसाला आपलं मानलं ना की त्याच्या दोषांचंही काहीच वाटत नाही. हो काय ग बाई तू. म्हणून मी नेहमी म्हणते बघ, तू आहेस म्हणून माझं हे घर आहे. त्या घराला बांधून ठेवलंयस तू. वीणा, तू सून नाही बघ, लेक आहेस या घरची. कमाल आहे, एवढ्या मोठ्या बंगल्याला एक वॉचमन नाही. नाही मला दिसला नसेल. वॉचमन, 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 वॉचमन. कुठे गेला वॉचमन? बाहेर गेला असेल कुठेतरी. हे म्हणूनच तर गेट उघड आहे. मी आज जाते ना. बापरे, एवढा मोठा बंगला, किती छान आहे. माझी जानू इथे राहते. हा आता चांगला पाहुणचार करूनच घेते जानूकडून. जानू, मी आले.
एवढं मोठं आहे हे. शी, मेला आमच्या घराकडे एवढं काहीच नाहीये. इथे लगोरी विट्टी दांडू काही खेळता येईल. सगळ्यांना इथे बोलवलं पाहिजे आणि पिकनिक केली पाहिजे. काय मजा आली मला इकडे. जानू काय मोठ्या घरात राहते. बापरे. जानू तुला किती दिवस भेटले नाही मी. जानू तुला कधीपासून भेटलेच नाही. जानू बाहेर कोणी आहे का? अगं बाई हँडल कुठे आहे. ह्यांच्याकडे दरवाजा बाहेर हात कसं म्हणजे उघड दिसतच नाहीये. हे बेल दाबून बोलव ना मग. बेल पण दिसत नाहीये इकडे कुठे. बोलवायचं कसं. बेल नाही काही नाही. जाऊ दे. मोठ्या लोकांचं काहीतरी वेगळंच असतं आणि भारीच असतं एकदम. हाकच मारते ना. जानू नक्कीच कोणीतरी आहे. मला का असं वाटलं कोणीतरी बाहेरून मला आवाज दिला. कसं कळणार आता बाहेर नक्की कोण आहे. बरं या दरवाजाला ना सुद्धा आयहोल आहे. खिडकीमध्ये जाऊन बघावं तर या घराला खिडक्याच नाहीत. कसं कळणार बाहेर कोण आहे. काय करता येईल. ए जानू जानू तुझी लाडकी ताई आली आहे. जानू शिंगळ काय कळतच नाहीये. काय म्हणजे काय आहे. केवढे नंबर्स आहे त्याच्यावर. चिन्ह पण खूप आहेत. हे सॉलिड आहे. हा हेच असणार ते. याच्यावरून फोन लावायचा. मातल्या माणसाला कळतं बाहेर कोणतरी आलंय आणि मग ते दार उघडायला बाहेर येतात. त्याच्यासाठी असणार आहे. मोठ्या लोकांचं काहीतरी वेगळंच असतं. त्यांच्याकडे काही बेल वगैरे नसतेच बहुतेक. अच्छा म्हणून फोन लावावं लागेल. जानूला फोन लावते. जानू मी काय नाही केलं. जानू मी खरंच कधी नक्कीच बाहेर कोणीतरी आहे. मंगलताई आहेत ना. ते इथे काय करतायत. गॉड काय हेडेक आहे. जानूच्या माहेरचे पण ना काही ना काहीतरी वे आउट काढतातच तिच्यापर्यंत पोहोचण्याचा. गॉड सो इरिटेटिंग. पण मी असं काही होऊ देणार नाही. काहीही झालं तरी मी तिला आज येऊ देणार नाही. हॅलो बंगलो सिक्युरिटी. अ वुमन इन ग्रे. लिसन टू मी अगेन. वुमन इन ग्रे. कोड ब्लॅक. बापरे.
मी फक्त फोन. हॅलो, मी फोन लावला. मी काय नाही केलं. जानू, अगं जानू, मी फक्त फोन. जानू. कुणी आहे का? कोणी आहे का बाहेर? अचानक आवाज कसा थांबला? बाहेर कोणी आहे का? फार करावं काहीच कळत नाहीये. काही म्हणा, 2 दिवसांनी स्वारी ऑफिसला चालली आहे तर चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आहे, वेगळाच उत्साह आहे. हो ना. निघतो हा. हो. आता जा, जपून. लक्ष्मी, अहो, लक्ष्मी, तिकडे खायला असणार, कशाला हे देते? औषधं सुरू आहेत ना, मग बाहेरचं काहीही खायचं नाही. पथ्याचं आहे जेवण तुमचं. औषधं घ्यायला विसरू नका. कार्यक्रम संपला की लवकर घरी या. कोण जाणे के काळी केले तुला पसंत वाट्याला सुखच आले या ओंजळी अनंत माझ्या या शिशिर ऋतूत भासतोस तू वसंत माझ्या या शिशिर ऋतूत भासतोस तू वसंत. या साईडची विंडोज सेम अशी करायची आपल्याला. लक्षात आले? त्यासाठी काय काय लागते हे सगळी लिस्ट बनवतो. ओके. दादा कोल्ड ड्रिंक घे. हाय सर, या बसा बसा, प्लीज बसा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही लिस्ट घेऊन आले बघा. सर, अहो एवढी मोठी लिस्ट? बापरे. मला सांगा, ही डिलिव्हरी तुम्हाला कधीपर्यंत हवी आहे? तुम्ही कधीपर्यंत देऊ शकाल? सर, मी प्रयत्न तर लवकरात लवकरच करेन, पण तरीही किमान मला 2-1 दिवस तरी जातीलच. कारण ऑर्डर खूप मोठी आहे ना सर, म्हणून. आय नो, पण काम खूप अर्जंट आहे. मला ना तुमच्या दुकानातल्या वस्तूंची क्वालिटी खूप आवडली आणि तुम्ही मला डिस्काउंट सुद्धा दिलं, म्हणून मी इथे आलोय.
साधारण या सगळ्या फर्निचरचं कॉस्टिंग किती होईल? मी लगेच चेक करतो आणि सांगतो तुम्हाला. हां, एक मिनिट. तर किमान 9.5 ते 10 लाख रुपये होतील. काही डिस्काउंट? ऑफकोर्स डिस्काउंट नक्कीच देईल मी तुम्हाला, पण आता किती देऊ शकेन हे मी नाही सांगू शकत, कारण मला पूर्ण कॅल्क्युलेट परत एकदा करावं लागेल ना म्हणून. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण मी नक्की डिस्काउंट देईन तुम्हाला. मी तुम्हाला 9 लाखाचा चेक देतो. आता मला थांबायला अजिबात वेळ नाही आहे, पण प्लीज 2 दिवसात ही ऑर्डर डिलिव्हर करा. हो सर, मी नक्की डिलिव्हरी देईल सर. नाही म्हणजे मी स्वतःच डिलिव्हरी घेऊन येईल, काही काळजी करू नका सर. सर ॲक्च्युली आमची पहिलीच एवढी मोठी ऑर्डर आहे सर. थँक्यू सो मच. यू आर गुड बिझनेसमॅन हरीश. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सी यू सर. सी यू. देवा, आज अक्षरशः 9 लाखाचा चेक माझ्या हातात आहे. हनीला जेव्हा हे कळेल तेव्हा हनी किती हॅपी होईल. तेव्हा रोज 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 असेच कस्टमर पाठवत जा. थँक्यू सो मच. मॅडम, काम झालं. गुड. कोणा तुम्ही? मला इथे का आणले? ही कोणती जागा आहे? चालू तू कोणा सांगायला मला? अहो काय करते? ऐका ना. अहो ऐका. अहो उघडा ना दरवाजा, उघडा. अहो काय करताय तुम्ही? तुम्ही मला इथे आत का बंद केलं? ती कुठली खोली आहे? काय आहे? ऐका ना, मी जानवीची मोठी बहीण आहे, बहीण. आणि जयंतीचा नवरा तो बिझनेसमॅन आहे. त्याला मी सांगितलं तुम्हाला पोलिसात पहिले दरवाजा उघडा. उघडा म्हटलं ना. उघडा ना. जानवी, 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 दरवाजा उघडत नाहीये. जानवी, जानवी, जानू, मी काय करू? मला काही कळत नाहीये. जानू, 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 फोन, जानूला फोन करते. जानूला फोन करते मी. काय कळत पडलंय मला. जानू, 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 चल फोन चालू, चल फोन चालू. जानू, मी कुठे? मला काही जानू, जानूला फोन का दिला आता इकडनं? काय करू? हा, मी जैनला फोन लावते ना. जैन. माझ्या मिलीकडे तर जयंतचा नंबर पण नाहीये. आता मी कोणाला फोन करू? हॅलो, कोणी आहे का इकडे? इथे तरी खिडकी पण नाहीये. मी हॅलो, जानवी, ऐक ना जानवी, मला कुठे ठेवलं मला काय कळत नाही. ती खिडकी पण नाहीये. कोणी बाहेर आहे का? मला प्लीज बाहेर काढा. हो, काय आहे? काय चाललंय? फोनही लागत नाहीये. जानवी, अगं जानवी, कोणीतरी मला बाहेर काढा रे. काहीतरी करा प्लीज. बाहेर काढा. कोण आहे तिकडे? उघडा ना प्लीज. अरे उघडा. सुरी कशाला? मी काय नाही केलं. मी सांगितलं ना तुम्हाला. तुम्ही का सुरी काढली बाहेर? ती तुम्ही हात ठेवा ना. मी काहीच नाही केलं. मी फक्त भेटायला आले माझ्या बहिणीला. हो, माझी बहीण आहे इकडे ना. तुम्ही काय आहे हे तुमच्या हातात? काय हे आहे? ते उंदीर आहेत. उंदीर आहेत ते. काय करताय तुम्ही माझ्या बरोबर? असं का करताय? मी काय बिघडवलंय तुमचं? ऐका ना, मी जानवी, तिची मी मोठी बहीण. तुम्ही अंगावर येऊ नका. मी खूप घाबरते. माझं काय चुकलंय? मला जाऊ द्या नाही.
बघितला हे उंदीर उपाशी आहेत उपाशी. जास्त आरडाओरडी केली ना तर तुला खुर्चीवरून खाली पाडत त्यांच्या स्वाधीन करत तुला. पुन्हा जर या एरियात तू दिसली ना तर तुझी काय खेर नाही. समजली का नाही? चल निघ. निघ बोललो ना. चल निघ. तिथे उंदीर आहे तो मी कशी जाऊ खाली केवढी उंदीर आहे तिकडे. चल निघ. हॅलो. हॅलो, मिसेस दवी बोलताय? मी श्रीनिवास सरांच्या ऑफिस मधून बोलतोय. हां हां बोला. तुम्हाला सरांनी सांगितलंच असेल की आज ऑफिसमध्ये खास कार्यक्रम आहे. हो हो निघालेत ते. हो, त्याच कार्यक्रमासाठी इन्व्हाइट करायला मी तुम्हाला फोन केलाय. अगं बाई मला मला कशाला? हा विशेष कार्यक्रम सरांसाठी ऑर्गनाईज केला आहे. हे सरांना माहिती नाही. ह्यांच्यासाठी केलाय? हो मॅडम, पण तुम्ही या कार्यक्रमासाठी येऊन त्यांना सरप्राईज द्यावं ही आम्हा सर्वांची इच्छा आहे. तर तुम्ही येऊ शकता का? हो हो यांच्यासाठी कार्यक्रम आहे ना, येईन ना, अगदीच शक्य आहे. किती वाजेपर्यंत पोहोचायला हवं? मी सर्व डिटेल्स तुम्हाला मेसेज करून सांगतो. बरं. आम्ही तुमची वाट पाहतोय मॅडम. नक्की या. नक्की येते. ठेवते हां. अगं बाई यांच्यासाठी खास कार्यक्रम. कष्टाचं चीज झालं म्हणतात ना ते हेच.